स्रष्टा स्वातन्त्र्यमन्त्रस्य द्रष्टा देशहितस्य च स्रष्टा स्वातन्त्र्यमन्त्रस्य द्रष्टा देशहितस्य च सैषः गंगाधरिर्बालः टिळको युगदीपकः। नमोस्तु लोकमान्याय स्फूर्तिबुद्धिप्रदाय च नमोस्तु लोकमान्याय स्फूर्तिबुद्धिप्रदाय च द्रष्टे स्वातंत्र्यमंत्रस्य बालाय च नमो नमः। लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त साप्ताहिक विवेकतर्फे आजपासून म्हणजेच आज 21, उद्या 22 आणि परवा 23 3 दिवस स्मृती शताब्दी सांगता व्याख्यानमालेचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आज मी पार्थ बावस्कर तुमच्यासमोर आहे। आणि आज ज्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत तो विषय आहे लोकमान्य टिळकांचे सामाजिक विचार। खरं तर श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याकडे सर्वाधिक सण उत्सव असलेला हा श्रावणाचा महिना की महिनाभर सगळे हिंदू संस्कृतीमधले हिंदू परंपरांमधले सण उत्सव असतात आणि अक्षरशः गजबजून गेलेलं असतं सगळं वातावरण त्या परंपरांनी त्या सगळ्या सणांनी। त्यामुळे विवेकानंदांचं एक फार छान वाक्य मला सुरुवातीला आठवतं आणि त्यांनीच मी सुरुवात करणार आहे। विवेकानंद एकदा असं म्हणाले होते की आपल्या भारतामध्ये कुठलीही चळवळ जर यशस्वी करायची असेल तर त्या चळवळीला धार्मिक आणि आपल्या सण उत्सवांचं अधिष्ठान असलं पाहिजे। त्याचं कारण असं की या देशातल्या गरीबातला गरीब माणूस यामुळे ते असं म्हणाले होते विवेकानंद की या देशातला भिकारी सुद्धा भीक मागताना भगवंताचं नाम घेत असतो। तो कधी विठ्ठलाचं नाव घेतो, कधी श्रीकृष्णाचं नाव घेतो, कधी रामाचं नाव घेतो, पण या देशातल्या गरीबातला गरीब माणूस सुद्धा भीक मागताना जर विठ्ठलाचं भगवंताचं नाव घेत असेल, कुठल्याही का होईना देवाचं नाव घेत असेल तर आमच्या धर्मीयांमध्ये आमच्या लोकांमध्ये धर्माची श्रद्धा ही किती तळागाळापर्यंत गेलेली आहे बघा। आणि मग अशा समाजामध्ये अशा सगळ्या वातावरणामध्ये जर तुम्हाला सुधारणा घडवून आणायची असेल तर ती सुधारणा धर्म ही गोष्ट बाजूला सोडून कशी घडवता येईल असा प्रश्न लोकमान्यांनी त्या काळामध्ये विचारलेला होता। आणि मला ते सूत्र घेऊन पुढे टिळकांकडे असं याच्यासाठी तीच भूमिका लोकमान्य टिळकांनी त्यांचे समाज सुधारणेबद्दलचे विचार जेव्हा मांडले तेव्हा घेतलेली आहे। म्हणजे विवेकानंदांचं आणि टिळकांचं खूप चांगल्या प्रकारे या सगळ्या धर्मचिंतनावरती त्यांची चर्चा चालायची, त्यांचं बोलणं चालायचं। विवेकानंद स्वतः टिळकांच्या घरी 10 दिवस येऊन राहिले असे सुद्धा संदर्भ आहेत। मला सांगायची गोष्ट ही की भारतासारख्या देशामध्ये जेव्हा आपण धर्माचा परंपरेचा विचार करतो आणि पुन्हा राजकारणाचा विचार करतो तेव्हा कुठलीही राजकीय चळवळ ही धर्म बाजूला सोडून करता येत नाही। ती समाज सुधारणेची चळवळ असो किंवा काहीही असो। आपल्याला ठाऊक आहे लोकमान्य टिळकांनी जेव्हा त्यांचं सगळं स्वराज्याचं आंदोलन सुरू केलं तेव्हा त्यांनी ज्या समाजोपयोगी चळवळी राबवायला सुरुवात केली या देशामध्ये त्याच्यात सुरुवातीचा उत्सव गणेशोत्सव आहे आणि त्यानंतर मग पुढे त्यांनी छत्रपतींना साकडं घालून मग शिवजयंतीच्या उत्सवाला प्रारंभ वगैरे केलेला आहे, पण सुरुवात त्यांनी गणेशोत्सवापासून केलेली आहे। त्याच्यामुळे तत्कालीन जे काय सगळे आपले सामाजिक प्रवाह आहेत, तत्कालीन जे काय राजकीय प्रवाह आहेत त्या सगळ्यांमध्ये धर्म ही एक प्रधान गोष्ट आपल्याला जाणवते। आणि मग त्या धर्माचा विचार केला तर ती धार्मिक सुधारणा जर तुम्हाला घडवून आणायची असेल तर धर्माला बाजूला काढून धार्मिक किंवा सामाजिक सुधारणा घडवूनच आणता येत नाही असं स्पष्ट शब्दात लोकमान्यांनी सांगितलेलं आहे। खरं तर लोकमान्य टिळकांची स्मृती शताब्दी आहे। टिळक म्हणजे आपल्यासमोर खरं तर टिळकांचं नाव घेतलं की स्वराज्यासाठी लढणारे टिळक, जहाल राजकारणी टिळक उभे राहतात, पण आज आपण बोलणार आहोत ते समाज सुधारणेबद्दलचं टिळकांचं जे चिंतन आहे ते। आपल्यापैकी प्रत्येकाने शालेय इतिहासात वाचलेलं असतं की आगरकरांचे आणि टिळकांचे आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय स्वातंत्र्य याबद्दल मतभेद झाले आणि ते मतभेद झाल्यानंतर मग टिळकांनी राजकीय सुधारणेचा मार्ग निवडला आणि आगरकर समाज सुधारणेकडे वळले। मुद्दा असा आहे मला तुम्हाला सांगायचा सगळ्यांना की आपण प्रत्येकाने हे वाचलेलं असतं की आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय स्वातंत्र्य हा जो वाद आहे या वादापासून आपण सुरुवात करूयात, कारण टिळक आगरकर वाद हा महाराष्ट्राला परिचित आहे।
माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? एकदा आपण कन्फर्म करूयात. आवाज येत असेल तर तसं कळवा. ओके, ठीक आहे, चालेल. आपण म्हणजे पुढे आपल्याला बोलता येईल. आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय स्वातंत्र्य, हा जो आपल्याला एक वाद आपल्याला शिकवला गेलेला आहे, त्या वादाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा एका वेगळ्या मुद्द्याकडे मला तुम्हाला न्यायचं आहे. तो म्हणजे हे जे आपल्याला सांगितलं जातं ते अर्ध सत्य आहे, पूर्ण सत्य नाही. याचं कारण असं की जरी आगरकर म्हणत असतील की आधी आम्हाला सामाजिक सुधारणा हव्या आहेत, तरी आणि जरी टिळक असं म्हणत असतील की आधी आम्हाला राजकीय स्वातंत्र्य हवं आहे, तरी सुद्धा हा वाद प्राधान्यक्रमाचा आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये कुठेही समाज सुधारणा आधी व्हावी म्हणजे राजकीय स्वातंत्र्य मिळू नये असं आगरकर म्हणत नाहीत. आणि टिळक जे आम्हाला सांगतात की आधी आपल्याला राजकीय सुधारणा हवी आहे, राजकीय सुधारणेच्या पाठोपाठ सामाजिक स्वातंत्र्य येईल, याच्यामध्ये टिळक कुठेही सामाजिक सुधारणेला नाकारत नाहीत. त्यामुळे टिळक आणि आगरकर म्हटल्यानंतर समाज सुधारणा आणि राजकीय वाद हा जो आपल्या डोळ्यासमोर आहे ना, त्यात दुसरा त्याची अशी बाजू आहे की या दोघांनी कधीही म्हणजे आगरकरांनी कधी राजकीय सुधारणा नाकारलेल्या नाहीत आणि टिळकांनी सुद्धा कधीही सामाजिक सुधारणा नाकारलेल्या नाही आहेत. वाद आहे तो प्राधान्यक्रमाचा वाद आहे, लक्षात घ्या. त्यांच्या जी मतभेद झालेले आहेत ते मतभेद सुरुवात कशाने करावी याबद्दलचे आगरकर आणि टिळकांचे मतभेद आहेत. आपण समग्र आगरकर वाचलेत, समग्र टिळक वाचलेत तर लक्षात येईल की दोघांनाही सामाजिक सुधारणा हव्यात आणि दोघांना सुद्धा राजकीय सुधारणा सुद्धा हव्या आहेत, राजकीय स्वातंत्र्य सुद्धा हवं आहे. याचे सांधे कसे जोडले गेले आणि मग वादाला कुठे सुरुवात झाली? आपल्याला सगळ्यांना ठाऊक असेल की परवा टिळकांची जयंती 23 जुलैला, 23 जुलै 1856चा टिळकांचा जन्म आणि योगायोग बघा त्याच वर्षी त्याच महिन्यातला म्हणजे 14 जुलै 1856चा आगरकरांचा जन्म. गंमत अशी म्हणजे टिळक आणि आगरकरांच्या जन्मामध्ये आगरकर टिळकांना जवळपास 9 दिवसांनी मोठे आहेत आणि टेंभू सारख्या लहानशा गावात आगरकरांचा जन्म होतो आणि इकडे 23 जुलैला रत्नागिरी सारख्या एका गावामध्ये, रत्नागिरीजवळ चिखलगाव, तिथे टिळकांचा जन्म होतो. आणि मग या दोघांची जडणघडण कशी झालेली, हे जे पुढचे सामाजिक आणि राजकीय वाद आहेत त्याच्यासाठी ही जडणघडण थोडीशी महत्त्वाची ठरते, ती आपण जाणून घेतली पाहिजे. अत्यंत गरिबी, अत्यंत हालाकीची परिस्थिती, खायला पैसा नाही, आगरकर वाढतात आणि इकडे टिळकांची परिस्थिती वेगळी आहे. टिळक मात्र अतिशय संपन्न अशा घरामध्ये वाढतात आणि म्हणून टिळकांवर होणारे जे काही ओव्हरऑल संस्कार आहेत त्या संस्कारांमध्ये संस्कृत ग्रंथांचं वाचन असो, आपल्या धर्माबद्दल म्हणजे आपले सगळे धर्मग्रंथ आहेत त्या धर्मग्रंथांचं वाचन असो, या सगळ्याचा आवाका, या सगळ्याचा अभ्यास टिळकांचा झालेला असतो. पण दुसरीकडे आपण बघितलं तर लहानपणापासून आगरकरांना सगळ्या त्या परिस्थितींनी गांजून टाकल्यामुळे त्यांच्या ज्या काही सामाजिक मतं आहेत किंवा त्यांची जी काही जडणघडण आहे ती जडणघडणच मुळात गरिबीतून, कष्टातून झालेली आहे. त्याच्यामुळे आगरकर हे पुढे जाऊन त्यांची जी काही सामाजिक मतं मांडतात ना, त्या सामाजिक मतं मांडताना आगरकरांच्या मतांना एक विलक्षण धार आम्हाला दिसते. ती विलक्षण धार तेवढी टिळकांच्या मतामध्ये सामाजिक बाबतीत दिसत नाही. अर्थात ती राजकीय आहेच, पण सामाजिक बाबतीत जी धार आपण म्हणू ती दिसत नाही. कारण आगरकरांच्या अभ्यासाची सुरुवात मुळातच मिल्ल आणि स्पेन्सर या सगळ्या तिकडच्या पाश्चिमात्य विद्वानांच्या विचारांनी झालेली आहे. टिळकांचा विचार कसा आहे तर टिळकांची जी अभ्यास पद्धती आहे ती टिळकांची सगळीच अभ्यास पद्धती भारतीय परंपरेतून, भारतीय संस्कृतीच्या अभ्यासातून बहरत गेलेली आहे. हा एक मोठा फरक. याचा अर्थ आगरकरांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला नव्हता का असा जर कोणी लावायला जाईल तर असा कुणीही अर्थ घेण्याचं कारण नाही. दोघेही अभ्यासाच्या बाबतीत अत्यंत विद्वान होते, पण त्यातल्या त्यात टिळकांचा विचार केल्यानंतर टिळकांनी पाश्चिमात्यांची अभ्यास पद्धती, पाश्चिमात्यांची विचार पद्धती सुद्धा अवलंबलेली होती आणि टिळकांनी पाश्चिमात्य आणि भारतीय या दोन्ही पद्धतींचा अभ्यास केलेला होता. आणि मग अनेकांना आश्चर्य वाटेल खरं तर की आगरकर जेव्हा चिपळूणकरांना सगळ्यात आधी भेटले ते शाळा वगैरे काढायच्या काळामध्ये, तेव्हा आगरकरांनी त्यांचं जे सुरुवातीचं लेखन केलेलं आहे ते राजकीय विषयांवरती आहे. आणि टिळकांनी सुद्धा केसरी मराठा जेव्हा सुरू झाला तेव्हा टिळकांसारखा नेता सुद्धा, टिळकांसारखा लेखक सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये सामाजिक प्रश्नांवर लिहितो. मग आगरकर आणि टिळकांमध्ये भांडणांना सुरुवात कशी झाली? आगरकर आणि टिळकांचे मतभेद मुळात त्यांच्या सोसायटीमधल्या कामकाजाबद्दलच्या भांडणाचे आहेत. ते सामाजिक सुधारणा आणि राजकीय स्वातंत्र्याचे जे आहेत ते कायदा करावा की नाही या एकाच मुद्द्यावरचे आहेत. खरं तर अगदी सोपं करून सांगतोय हा वाद तुम्हाला. राजकीय सुधारणांसाठी आपल्याला लोकचळवळ उभारावी लागते, पण सामाजिक सुधारणांसाठी तितक्या तळमळीनं लोक पुढे येतात का? हा टिळकांनी आगरकरांना सुरुवातीच्या काळामध्ये विचारलेला फार मोठा प्रश्न आहे की आजच्या सुधारकांकडे
जर म्हणजे ही सगळं मी जे सुधारणाबद्दल बोलतोय ती काही जातींबद्दलची सुधारणा किंवा स्पृश्यतेबद्दल मी बोलत नाही, मी हिंदू धर्मातल्या सुधारणेबद्दल बोलतोय. जसं की स्त्री शिक्षण असो किंवा विधवा विवाह असो, केशवपन असो, या हिंदू धर्मांतर्गत ज्या सुधारणा आपल्याला घडवून आणायच्या होत्या त्या सुधारणा कशा पद्धतीने घडवता येतील यावर त्यांचे मतभेद होते. आणि आगरकर, रानडे ही जी सगळी मंडळी होती त्यांची सुरुवातीपासूनची धारणा अशी होती की आता ब्रिटिश या देशामध्ये जर आलेले आहेत तर ब्रिटिशांकरवी आपण या देशात कायदे करून घेऊ आणि परक्याच्या काठीनं ज्याला आपण म्हणतो त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या सोबतीने आपण हिंदू धर्मामध्ये सुधारणा घडवून आणू. जिथे टिळक म्हणतात की तुम्ही कायदे करून उपयोग नाही आहे, लोकांना जोपर्यंत स्वतःला ते कायदे आचरणात आणावेसे वाटणार नाहीत तोपर्यंत कुठलीही खऱ्या अर्थाने सुधारणा घडवून येणार नाही. या मुद्द्यावर टिळकांचे आणि आगरकरांचे सगळ्यात सुरुवातीला मतभेद सुरू झालेले आहेत. म्हणजे मलबारी शेठजींनी त्या काळामध्ये संमती वयाचे प्रश्न असतील किंवा विधवांचा किंवा विधवा विवाह पुनर्विवाहाचा प्रश्न असेल किंवा बालविवाहाबद्दलचे काही मुद्दे असतील, या सगळ्या मुद्द्यांवरती त्यांनी ब्रिटिशांना जवळ घेऊन ब्रिटिशांकडे अर्ज करून की आता तुम्ही कायदे करा आणि कायदे केल्यानंतर मग पुढे हिंदू धर्मामध्ये आपल्याला सुधारणा घडवून आणता येईल अशा पद्धतीचे जेव्हा अर्ज करायला सुरुवात केली तेव्हा सगळ्याच समाजामधून त्याला विरोध व्हायला सुरुवात झाला. आणि हा जो समाजामध्ये विरोध होता या विरोधाला, या समाज मनाला टिळकांनी वाचा फोडली. टिळक असं अजिबात म्हणत नव्हते की आम्हाला सुधारणा नकोय. टिळकांचं मत असं आहे की सुधारणा हवीच पण ती कायद्याने सुधारणा आम्हाला नकोय, कारण लोकांची मनं फिरली पाहिजे. टिळकांचं फार छान वाक्य आहे. टिळकांनी एक लेखच लिहिलाय त्या शीर्षकाचा. टिळकांचा लेख आहे आमची मनेच फिरली पाहिजे. कायदा करून सुधारणा नाही होणार आहेत. सुधारणा या जेव्हा लोकांना स्वतःहून वाटेल की आम्ही बदललं पाहिजे, आमच्या मुलींची लग्न आम्ही 15, 16, 17 वर्षांनंतर केली पाहिजे, बालविवाहाचे किती दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम जेव्हा लोकांना खऱ्या अर्थानं कळतील तेव्हा खरी सुधारणा घडून येईल. आणि मग टिळक आम्हाला सुधारकांना, त्या काळातल्या सगळ्या सुधारकांना आणि त्या काळातल्या लोकांना असं सांगायचे की बाबांनो, कायदे लादून सुधारणा करू नका तर लोकांची मनं बदलायचा प्रयत्न करा. आपण एक थोडासा सुधारकांचा इतिहास सुद्धा बघूयात, कारण सुधारकांची सुरुवातीच्या काळात फार जुंपलेली आहे, फार भांडणं झालेली आहेत. ओव्हरऑल भारतामध्ये जेव्हा आपण शिक्षण पद्धतीचा सगळा विचार करतो तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते, ती अशी की आपल्याकडे इंग्रजी शिक्षण सुरू झाल्यानंतर रानडे, तेलंग, त्याच्यानंतर भांडारकर ही जी पहिली पिढी होती सगळ्या विचारवंतांची, अगदी आपण हे पण आपले लोकहितवादींचा जरी विचार केला, या सगळ्या विचारवंतांवरती एक मोठा प्रभाव आम्हाला जाणवतो. तो प्रभाव म्हणजे पाश्चात्य शिक्षणाचा. पण पाश्चात्य शिक्षणाच्या या प्रभावातून त्यांच्या ज्या काही सामाजिक जाणीवा प्रगल्भ झालेल्या आहेत त्या सामाजिक जाणीवाच अशा आहेत की आता इथल्या संस्कृतीमधलं जे आहे ते सगळं त्याज्य, ते बिनमहत्त्वाचं, ते कमी महत्त्वाचं, आणि आम्ही आमच्या पद्धतीने या सगळ्या पद्धती, या सगळ्या सुधारणा बदलून आता पाश्चात्य विचारसरणीचा अवलंब करायला पाहिजे. बहुतांश याकडे कल त्यांचा जाताना दिसतो. मात्र टिळक इथे फार वेगळा मुद्दा आपल्याला मांडतात. ते म्हणतात की त्यांचं जे आहे ते सगळं चांगलं आणि आमचं जे आहे ते सगळं वाईट असं मानून जे सुधारणा करायला या देशामध्ये निघतील त्यांची सुधारणा कधीही यशस्वी होणार नाही. त्यामुळे टिळकांसारखे नेते, टिळकांसारखे विचारवंत त्या काळातल्या सुधारकांना हे जाणीवपूर्वक सांगत होते की तुम्हाला लोकांमध्ये जावं लागेल, तुम्हाला लोकांना सोबत घेऊन, लोकांना हाताशी घेऊन चळवळी सुरू कराव्या लागतील तर तुमच्या देशामध्ये चळवळी खऱ्या अर्थानं यशस्वी होतील. मग ती बालविवाहावरची बंदी असो, पुनर्विवाहाचा असो, किंवा या सगळ्या प्रश्नांवरती कायदा लादून काही होणार नाही. आता याबद्दल टिळकांचे जे विचार आहेत, खरं तर जेव्हा हे कायदे लादण्याचा एक प्रसंग आला तेव्हा तिथल्या सगळ्या पुण्यातल्या सनातनी ब्राह्मणांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली आणि टिळक त्यांच्या बाजूने उभे राहिले आणि म्हणाले की कायदा लादून उपयोग नाही, आपण त्याला एक दुसरा मार्ग असा काढू की आपल्या समाजामधले जे काही चांगली कुटुंब आहेत त्या कुटुंबांना आपण एकत्र करू आणि त्या कुटुंबांनी सगळ्यांनी एकत्रित मिळून असे आपण स्वतःलाच नियम घालून घेऊ. ते नियम काही टिळकांनी आपल्याला सांगितलेले आहेत. तर टिळकांनी ती एक नियमावलीच त्या काळामध्ये तयार केलेली होती की कशा पद्धतीने कायदा न आणता आपल्याला समाज सुधारणा घडवून आणता येतील. टिळकांनी काय नियम केले होते बघा. 18 ऑक्टोबर 1980च्या केसरीमध्ये टिळकांचा लेख आहे आणि ती तुळशीबागेत जी काय प्रचंड सभा झाली त्या तुळशीबागेतल्या सभेमध्ये आता 200 कुटुंबांनी एकत्र यायचं, हे सगळे नियम मान्य करायचे आणि ते नियम मान्य केल्यानंतर कायदा करण्याच्या ऐवजी आपण स्वतःहून या सुधारणा आचरणात आणायला लागायचं.
असं म्हणून त्यांनी कायदा करू नका म्हणून विरोध केला. आणि त्या काय सुधारणा होत्या ज्या टिळकांनी मान्य केल्यात, त्यातली पहिली अशी की मुलींचं लग्न 16 वर्षांच्या आत करू नये, 20 वर्षांच्या आत मुलांचं लग्न करू नये, त्याच्यानंतर पुरुषाचं लग्न 40 वर्षांच्या पुढे करू नये, आणि जर करायचंच असेल, तो जर विधूर असेल तर त्यानं एखाद्या विधवेशी लग्न करावं. हे टिळकांनी लिहिलेलं आहे बरं का. म्हणजे समाज सुधारणेच्या बद्दल टिळकांना आपण प्रतिगामी म्हणतो आजकाल. त्यामुळे टिळकांनी ही जी नियमावली केलेली आहे की पुण्यातल्या 200 कुटुंबांनी ही नियमावली मान्य करायची, आणि त्यांना जर ही मान्य असेल तर मग कायदा न करता स्वतःवर बंधनं घालून घ्यायची, आणि मग खऱ्या अर्थानं आपण सुधारणेला सुरुवात करायची. पहिलं आहे, मुलींचं लग्न 16 वर्षांच्या आत करायचं नाही. 100 वर्षात 100-125 वर्षांपूर्वीच आपण बोलतोय. 20 वर्षांच्या आत मुलांचं लग्न करायचं नाही. तिसरं म्हणजे पुरुषाचं लग्न जर तो विधूर असेल तर ते 40 वर्षांनंतर करायचं नाही, आणि ते जर केलं तर त्यांना विधवेशी करायचं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे की दारू प्यायची नाही. म्हणजे दारूबंदीच्या बद्दल टिळकांनी जे काही काम केलेलं आहे, मला असं वाटतं की ती चळवळ टिळकांनी त्या काळात राबवली. त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात तशी चळवळ भारतामध्ये झालेली नाही, जी पूर्णपणे दुर्लक्षित आहे. दारूबंदीसाठी टिळकांनी या देशामध्ये, म्हणजे ही सुद्धा समाज सुधारणाच आहे. समाज सुधारणा म्हणजे फक्त जातीभेद निर्मूलन किंवा धर्मसुधारणा अशा पद्धतीची नसते. आपल्या समाजामध्ये दारू पिण्यानी किंवा या ज्या सगळ्या मद्यपानाच्या, धूम्रपानाच्या सवयी आहेत, अशानी सुद्धा समाजावर प्रचंड परिणाम होत असतात, आणि ते परिणाम कसे दूर करायचे याच्यासाठी लोकमान्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि लोकमान्य टिळक आपल्याला इथे पटवून देतात की या सगळ्या वाईट सवयी, ही सगळी व्यसनं तुमच्या समाजाच्या अवनतीसाठी कारण होणार आहेत. त्याच्यामुळे ती जी त्यांनी कलमं बनवलेली आहे की त्या 200 कुटुंबांनी पुढे यायचं, सुधारणा मान्य करायची, त्याच्यामध्ये महत्त्वाचं कलम आहेत की दारू पिणं बंद करायचं. महत्त्वाचं कलम आणखीन जे आपण आजही आपल्या समाजामध्ये पूर्णपणे बंद करू शकलेलो नाही आहोत. स्वतंत्र भारताबद्दल बोलतोय मी. स्वतंत्र भारताची 75 वर्ष संपवल्यानंतर सुद्धा, आता 75कडे आपण पोहोचतो आहोत हळूहळू, तर त्या 75 वर्षांमध्ये सुद्धा आजही आपल्या समाजामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये हुंड्याची चाल पूर्णपणे बंद झाली आहे का? पूर्णपणे. बघा, जे शिक्षित समाज आहेत, जे शिक्षित लोक आहेत, त्या शिक्षित लोकांबद्दल मी बोलत नाही, पण जे अशिक्षित समाज आहे, अजूनही कर्मकांड मानणारा समाज आहे मित्रांनो, त्या कर्मकांड मानणाऱ्या समाजामध्ये आता तरी ही प्रथा बंद झाली आहे का लक्षात घ्या. टिळकांनी त्या काळात आम्हाला सांगून ठेवलेलं होतं की हुंडा घेण्याची चाल अजिबात बंद केली पाहिजे. आणि आणखीन एक महत्त्वाची की तुम्हाला जी उत्पन्नाची प्राप्ती होत असेल, म्हणजे यातलं एक शेवटचं कलम तर मला इतकं छान वाटतं की त्यांनी स्वराज्याच्या आंदोलनाला कसं ते जोडलं, तर तुम्हाला जे उत्पन्न होत असेल ना, त्या उत्पन्नातला 10वा भाग तुम्ही सार्वजनिक कामासाठी दिला पाहिजे. म्हणजे CSR फंडिंग वगैरे आपण हे आजकाल फक्त कंपन्यांना वगैरे लावलेले आहेत, पण त्या काळामधलं खरं CSR फंडिंग, समाजोपयोगी काम टिळकांनी तुमच्या माझ्या प्रत्येक घराघराला करायला सांगितलेलं लक्षात घ्या. राष्ट्रासाठी, देशासाठी हे CSR प्रत्येक घराने स्वतःहून करून घ्यायचंय. याच्यासाठी कायदे करायची काहीच गरज नाही. ज्याला खरोखर मनापासून असं वाटेल, ज्याला पटेल, ज्याला रुचेल, त्यानं या समाज सुधारणा करायला तयार व्हायचं. मग हिंदू धर्मात कायदे करून काहीही उपयोग नाही अशा पद्धतीचं. आणि तुम्हाला सांगतो, तुळशीबागेत ती सभा भरली, त्या सभेवरती पुढे असं झालेलं आहे की टिळकांनी असं सांगितलं की 200 जणांच्या सह्या आणायच्या, आणि जी 200 माणसं तयार होतील या सगळ्या समाज सुधारणांचा अवलंब करायला, त्या 200 माणसांच्या सह्या झाल्यानंतर मी स्वतः त्यावर सही करीन, आणि मग पुढे आपण या सगळ्या लोकांच्या मनाने, लोकांना विश्वासात घेऊन या सगळ्या सुधारणा घडवून आणूयात. असं जेव्हा टिळक सांगतात तेव्हा त्या सभेला उभे असलेले, त्या सभेला उपस्थित असलेले काही सुधारक सुद्धा या पत्रकावर सही करायला तयार झालेले नाहीत. हा इतिहास आहे. त्यांची मी नावं घेण्याचं काहीच कारण नाही. अनेकांना ते ठाऊकही असेल, अनेकांना ठाऊक नसेल सुद्धा. पण एक गोष्ट लक्षात घ्या की सुधारक सुद्धा त्या काळामध्ये सही देऊन किंवा मी हे करायला तयार आहे अशा पद्धतीच्या शपथा घेऊन हे काम करायला पुढे सरसावत नाही. त्या काळात टिळक पुढे जातात आणि म्हणतात कायदा करून उपयोग नाही. कायदे आजही आहेत. आपण बघतो आज की आज आपल्या देशामध्ये 125 वर्षांपूर्वी जरी टिळकांनी हे सांगितलेलं असलं तरी स्वतंत्र भारताची 73, 74, 72 वर्ष सगळी आपण बघितली आहेत ना. विधवा विवाह म्हणा, केशवपन म्हणा किंवा इतर सगळे प्रश्न म्हणा, ते आपण मागे टाकून आता भरपूर पुढे आलेलो जरी असलो तरी सुद्धा आणखीन इतर अनेक प्रश्न आहेत आपल्या देशामध्ये. बलात्कार करणाऱ्यांना कठोर शासन आहे आपल्या देशामध्ये, तरी सुद्धा आपल्या देशामधले हे प्रश्न सुटलेले आहेत का? म्हणजे धर्मांतर्गत प्रश्नांबद्दल मी सगळं बोलतोय तुमच्याशी. हे प्रश्न अजूनही तितक्या परिणामकारकतेने आम्ही सोडवू शकलेलो नाही आहोत. त्यामुळे कायदे करायचे नाहीत याला टिळकांचा जो विरोध आहे तो अशासाठी आहे की कायद्यांनी फारसा फरक, फारशा सुधारणा घडवून येणार नाहीयेत. त्या जोपर्यंत लोकांच्या मनात येत नाहीत तोपर्यंत त्या होणार नाहीत. लोक जेव्हा मनात आणतील तेव्हा होतील.
आता तुम्हाला म्हणजे उदाहरणच सांगायची झाली तर रानड्यांचं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रानड्यांच्या प्रथम पत्नीचं निधन झाल्यानंतर 10 दिवसाच्या आत तत्कालीन समाजाच्या रूढींप्रमाणे आणि परंपरांप्रमाणे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंसारख्या माणसाला त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावरून रमाबाईंशी अगदी 10 वर्षांच्या लग्न करावं लागलं होतं। रमाबाई 9-10 वर्षांच्या होत्या आणि रानड्यांचं वय जवळपास मला वाटतं 30ला भेटणारं होतं त्या काळामध्ये। धर्मबंधनं म्हणजे ज्यांना आपण सुधारक म्हणतो त्या सुधारकांना सुद्धा ही धर्मबंधनं चुकलेली नव्हती। मला वाटतं तेलंगणचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, काशीनाथ त्र्यंबक तेलंगणचं तर गोष्ट अशी आहे की त्यांना सुद्धा त्यांच्या घरातून प्रचंड विरोध होता सुधारणेसाठी आणि काशीनाथ त्र्यंबक तेलंगणना सुद्धा असंच विवाह करताना हेच अडथळे आलेले होते। भांडारकरांचं तुम्हाला सांगतो, भांडारकरांनी स्वतःला सुधारक म्हणून घेताना जेव्हा स्वतःच्या मुलीचं लग्न ती विधवा झाली आणि त्यानंतर तिचा पुनर्विवाह करायचं मुंबईत ठरवलं, तेव्हा भांडारकरांच्या मुलीच्या पुनर्विवाहाला जेव्हा तेलंग वगैरे ही सगळी मंडळी गेलेली होती तेव्हा त्या पुनर्विवाहात भोजनाच्या पंक्तींना बसायला त्यांना अडचण झालेली आहे। भांडारकरांच्या मुलींच्या लग्नात हे सुधारक पंक्तीला बसले नाहीत, हा इतिहास आहे। कारण लोकांच्या मनामध्ये त्या काळात इतक्या जलद गतीने सुधारणा घडवून याव्यात किंवा घडून येतील अशा पद्धतीची परिस्थितीच नव्हती। आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं की कशा पद्धतीने टिळकांनी वाढवलंय। भांडारकरांच्या मुलीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तिचा जेव्हा पुनर्विवाह करायचा प्रसंग आला तेव्हा टिळकांनी केसरीमधून त्याला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आणि म्हणाले की अशा पद्धतीने समाजाला एकत्र घेऊन जेव्हा पुनर्विवाह व्हायला लागतील तेव्हा खऱ्या अर्थाने समाज हा अनुकरणीय असतो। आपण बघतो मित्रांनो, एखाद्याने एखादी गोष्ट केली तर तशा गोष्टी समाजात नंतर नंतर घडायला लागतात, पण पहिलं पाऊल टाकणारा कोणीतरी महत्त्वाचा असावा लागतो। तुम्हाला उदाहरण देतो, कायदा नंतर झाला, अर्थात टिळकांच्या विरोधाने कायदा थांबला नाही, सुधारकांनी कायदा करून घेतला, पण 1800 ते 19 म्हणजे 1801 ते 19 ही जी 100 वर्ष आहेत, 99 वर्ष आहेत, या 100 वर्षात मुंबई इलाक्यामध्ये सगळे मिळून जे काही पुनर्विवाह झाले त्या पुनर्विवाहांची संख्या फक्त 29 आहे कागदोपत्री। म्हणजे कायदे करून आम्ही खरंच सुधारणा घडवून आणली आहे का आमच्या देशामध्ये, याचा एकदा आपण प्रत्येकाने थोडासा विवेक जागा ठेवून विचार करायला हवा की लोकांच्या मनामध्ये सुधारणा आल्यानंतर ती सुधारणा खरी समाजात घडून येते का कायदे करून सुधारणा घडून येते, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण। तर मी सांगत होतो की टिळकांनी केसरीमधनं अशा पुनर्विवाहांना उत्तेजना द्यायला सुरुवात केली। महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतरत्न, ज्यांचं नाव आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, महर्षी धोंडोंनी त्या काळामध्ये असाच एक पुनर्विवाह केला होता आणि धोंडो केशव कर्व्यांनी जो पुनर्विवाह केला त्या पुनर्विवाहानंतर धोंडो केशव कर्व्यांनी केलेला पुनर्विवाह हा समाजाला सर्वार्थाने काहीतरी नवं शिकवणारा आहे। समाजाच्या मताविरुद्ध जाऊन जरी त्यांनी जो पुनर्विवाह केला असला तरी सुद्धा आजच्या काळामध्ये समाजाने जर थोडीशी दूषणं दिली तरी ती सहन करतायत धोंडो केशव कर्वे, असं म्हणून टिळकांनी धोंडो केशव कर्वेंची पाठ थोपटलेली आहे। ते म्हणतात की योग्य करतायत धोंडो केशव कर्वे, त्यांनी समाजाला बरोबर घेऊन समाजाच्या विरोधात न जाता पुनर्विवाह केला। थोडेसं समाजाने त्यांना थोडंसं बोलले, त्यांना थोडासा विरोध पत्करावा लागला, पण तो विरोध सगळा पचवून त्यांनी तो पुनर्विवाह केला आणि टिळक असं म्हणतात केसरीतून, अशा प्रकारच्या पुनर्विवाहांना आमचा पाठिंबा आहे। केवळ धर्माच्या विरुद्ध जायचं, धर्मपंडितांना किंवा ओव्हरऑल धर्म पाळणारे जे लोक आहेत, ज्यांची धर्मावर श्रद्धा आहे, अशांना बाजूला करून अशांना उगाच खिजवायचं म्हणून जर तुम्ही हे करणार असाल तर तसं करू नका। समाजाला ते पटेल, समाजाला ते रुचेल, समाजाला ते आवडेल अशा पद्धतीने आपण समाज सुधारणा घडवून आणली पाहिजे, हा महत्त्वाचा विचार टिळक आपल्याला सांगतात, लक्षात घ्या। आणि म्हणून अशा सुधारणांचे विचार जर आपण करायला लागलो तर समाज आपोआप ते अनुकरणीय होईल ना। समाजाला आपोआप असं वाटेल की आपणही बदललं पाहिजे, आपण सुद्धा या सुधारणा स्वीकारल्या पाहिजे। मित्रांनो लक्षात घ्या। आणि मग त्यांनी सुधारकांना दिलेलं म्हणजे सुधारणा कशी घडवून आणावी सुधारकांनी, याबद्दल टिळकांनी लिहिलेले लेख अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो। सुधारणा कशी घडवून आणावी, लोकमताविरुद्ध न जाता लोकांना शिक्षण देऊन, लोकांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून, लोकांमध्ये मिसळून कशी सुधारणा घडवून आणावी, याबद्दल टिळकांनी सुधारकांना इतका उत्तम उपदेश केलेला आहे। दुर्दैवानं टिळक हे जहाल राजकारणी म्हणून आपण त्यांच्या सुधारणाबद्दलच्या भूमिकांकडे लक्षच देत नाही। ते म्हणाले, लोकमत जर अनुकूल नसेल तर तुम्ही लोकांमध्ये जा, तुमचे विचार लोकांना पटवून देण्यासाठी कष्ट करा, लोकांच्या घरी तुम्ही जा, लोकांच्या सभा घ्या आणि अशा पद्धतीने तुमचा विचार लोकांना पटवून द्या। तुम्ही स्वतः लोकांकडनं तुम्हाला जे अपेक्षित आहे त्याची सुरुवात तुम्ही तुमच्या घरापासून करा, मग लोक तुमचं अनुकरण करतील आणि हळूहळू या देशामध्ये धर्मसुधारणा घडून येतील।
आपण फक्त हे धर्मसुधारणेबद्दल बोलतो आणि मग त्याच्यासाठी काय करायचं या गोष्टी आपल्याला माहितीच नसतात, कधी सांगितलेल्याच नसतात. टिळकांनी केसरीच्या अंकातून सुधारणा कशी घडवून आणावी आणि सुधारणेसाठी लोकांनी काय करावं याच्यासाठी मित्रांनो 144 पानांचं पुस्तक लिहून घेतलं. वैद्य नावाचे एक गृहस्थ त्या काळामध्ये होते आणि त्या वैद्यांकडून टिळकांनी समाज सुधारणा धर्माला संमत कशी असेल, लोकांना न दुखावता लोकांना सोबत घेऊन सुधारणा कशी घडवून आणता येईल, तुम्ही तुमच्या घरापासून सुधारणा कशी सुरू कराल याच्यासाठी टिळकांनी ते पुस्तक छापून घेतलं आणि केसरीच्या अंकासोबत 144 पानांचं पुस्तक घरोघर अतिशय मोफत वाटलेलं आहे. कोण करतं मला सांगा? म्हणजे ज्यांना आपण सुधारक म्हणून म्हणतो अशा सुधारकांनी सुद्धा हे काम केलेलं नाही जे काम त्या काळात टिळकांनी करून दाखवलं. 144 पानांचं पुस्तक त्यांनी त्या वैद्यांकडून लिहून घेतलं आणि त्यामध्ये मी माझ्या घरापासून कशी सुधारणा करू शकेल, मी माझ्या स्वतःपासून सुधारणेला कशी सुरुवात करू शकेल असं म्हणून इतक्या छोट्या छोट्या पद्धतींनी, इतक्या लहान सहान मार्गांनी समाजामध्ये हे सुधारणेचं बी पेरण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वतः टिळक जरी कायद्याला विरोध करत असले, जरी त्यांचं असं मत असलं की राजकीय सुधारणेबरोबर सामाजिक सुधारणा होऊ नयेत, तरी सुद्धा एका पातळीवरती राजकीय चळवळ सुरू आहे आणि दुसऱ्या पातळीवरती सामाजिक सुधारणा त्या राजकीय चळवळीला जर पूरक ठरत असली तर टिळकांनी विरोध करायचं काही कारणच नाहीये. बरं, टिळकांचं आपण खाजगी आयुष्य जरासं बघूया. टिळकांच्या खाजगी आयुष्यात टिळक कसे वागलेत? त्यांच्या पहिल्या मुलीचा त्यांनी विवाह नाशिकच्या केतकरांच्या घराण्यात केलेला आहे. ते केतकरांचं घराणं नाशिकचं तद्दन सुधारकांचं घराणं म्हणून ओळखलं जात असे लक्षात घ्या. म्हणजे आपल्या मुलीचं, आणि मी जी वयोमर्यादा सांगितली ना की मुलींची वय 15, म्हणजे मुलींचं 15 वर्षाचं वय झाल्यानंतर त्यांची लग्न करावीत, टिळकांनी तो नियम पाळलाय आपल्या मुलीच्या लग्नाच्या बाबतीत. विशेष करून सांगतो, त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्न सुधारकांच्या घराण्यात तर केलंच, पण त्यानंतर सुद्धा त्यांनी ती वयोमर्यादा सुद्धा पाळली. नंतर मंडालेला असताना त्यांच्या एका मित्राची मुलगी 10वी पास झाल्याचं त्यांना कळलं आणि मंडालेहून तिचं अभिनंदन करणारं पत्र टिळकांनी लिहिलं. म्हणजे स्त्री शिक्षणाबद्दल टिळकांचा विचार किती मोठा होता हे आपण लक्षातच घेत नाही. स्त्री शिक्षण टिळकांना हवंच होतं. म्हणजे स्त्रियांबद्दलच्या टिळकांच्या भूमिका आजच्या काळात जर आपण बघायला गेलो तर त्या आपल्या वैचारिक भूमिकांच्या सुद्धा मला असं वाटतं 2-3 पावलं पुढे गेलेल्या आहेत. कारण स्त्रियांवर जर अन्याय होत असेल, स्त्रियांवर जर अत्याचार होत असतील तर त्या अत्याचार करणाऱ्याला काय शासन केलं पाहिजे याबद्दलचे टिळकांचे विचार मी ओघांनी पुढे सांगणारच आहे. मुळात टिळकांचं म्हणणं असं आहे की ज्या समाजाला, ज्या राष्ट्राला गुलामगिरीची सवय झालेली आहे, आम्ही स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी लढतोय आणि आम्हाला स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी लढताना इथे माणसं मिळत नाहीत. देशावर मोठं पारतंत्र्य आलेलं आहे. त्या पारतंत्र्यामुळे तुमचे उद्योगधंदे बुडालेले आहेत, तुमची शेती निकृष्टावस्थेमध्ये पोहोचलेली आहे, तुमच्या देशातला पैसा ते ब्रिटिश लुटून नेत आहेत आणि तरी सुद्धा कुठल्याही गोष्टीवर तुमचं नियंत्रण नसताना तुम्हाला स्वराज्य मिळवायचंय याची साधी जाणीवही ज्या लोकांमध्ये नाही त्या लोकांना तुम्ही कसल्या सुधारणा करायला सांगणार आहात? त्यांचं घर ओरबाडून चाललंय, त्यांचे पैसा घेऊन चाललेत ब्रिटिश लोक आणि अशांना तुम्ही सुधारणा करायला सांगता. टिळक म्हणतात की आम्ही राजकीय सुधारणांसाठी कसं भांडतोय? लोकांना आम्हाला हलवून सांगावं लागतंय, अरे तुमच्या देशावर औद्योगिक पारतंत्र्य आहे, तुमच्या देशातल्या इतर छोट्या मोठ्या गोष्टींवर तुम्ही स्वतंत्र नाही आहात, असं हलवून आम्हाला लोकांना सांगावं लागतंय. तुमचे धंदे बुडालेत, तुमच्याकडे पैसे नाही आहेत, या सगळ्या आर्थिक पारतंत्र्याचा तुम्ही कसा विचार करणार आहात? त्यामुळे येणाऱ्या राजकीय पारतंत्र्याचा तुम्ही कसा विचार करणार आहात? याकडे लोकांना आम्ही जसं पटवून सांगतो, आम्ही त्याबद्दल लेख लिहून लोकांमध्ये जाऊन वेगवेगळ्या चळवळी, वेगवेगळे मार्ग अवलंबून जसं राजकीय पारतंत्र्य तुमच्यासाठी धोक्याचं आहे, त्यांनी होणारे दुष्परिणाम ज्याप्रमाणे आम्ही स्वातंत्र्यासाठी लढणारे सांगतो, त्याप्रमाणे त्या काळच्या सुधारकांनी सुद्धा सामाजिक पारतंत्र्य, ही ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या या रूढी आहेत, या परंपरा आहेत, याच्या सगळ्या इतर ज्या मानल्या न मानल्या पाहिजे अशा गोष्टी आहेत, स्पृश्यता आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या पुढच्या उन्नतीसाठी किती घातक आहेत, तुमच्या स्वतःच्या उन्नतीसाठी, तुमच्या समाजाच्या उन्नतीसाठी, परिणामी तुमच्या देशाच्या उन्नतीसाठी किती घातक आहेत, हे तत्कालीन सुधारकांनी लोकांमध्ये मिळून मिसळून सांगावं. अशा पद्धतीचा उद्घोष टिळक त्या सुधारकांना करताना सांगतात. आणि मग स्त्री स्वातंत्र्याबद्दलची टिळकांची मतं मित्रांनो, मला एक छानसा प्रसंग इथे तुम्हाला सांगावा असं वाटतो की 1907 सालामधली घटना आहे. 1907 सालामध्ये एक 17-18 वर्षांची मुलगी, वीरनवाली नावाची, ती मुलगी निघाली होती रावळपिंडीला तिच्या भावाकडे जायला. आणि ती जेव्हा तिच्या भावाकडे जायला निघाली, मध्यरात्री एका स्टेशनवरती गाडी थांबली आणि तिथून पुढे जायला तिला कनेक्टिंग ट्रेन नव्हती, त्यामुळे ती त्या रेल्वे स्थानकावरती थांबली रावळपिंडीला जाताना. 1907ची घटना आहे. ब्रिटिशांचं राज्य आपल्याकडे होतं, लक्षात घ्या. आणि रात्रीची वेळ होती. ती एकटी मुलगी तिच्या भावाला भेटायला निघालेली होती आणि ती महिलांच्या वेटिंग रूममध्ये त्या ठिकाणी
त्या रेल्वे स्थानकावर जाऊन थांबली. थोड्या वेळाने तिथे रात्रीची वेळ होती, कुणी नव्हतं. त्या काळामध्ये स्टेशन्स इतकी गजबजलेली नसत मित्रांनो. आणि मूर नावाचा तिथला अधिकारी, स्टेशन अधिकारी तिथे आला आणि तो आल्यानंतर त्या स्त्रीला, त्या वीरनवाली नावाच्या स्त्रीला त्यांनी अक्षरशः ओढत फरफटत आपल्या कार्यालयामध्ये नेलं आणि अत्यंत घाणेरड्या पद्धतीने तो तिच्यावर बलात्कार करू लागला. म्हणजे त्या काळात सुद्धा ब्रिटिश आमच्या म्हणजे पारतंत्र्याची ही जी सगळी वेगवेगळी रूपं आहेत मित्रांनो, आमच्या स्त्रिया आज जशा सुरक्षित नाही आहेत त्या काळात तर काय परिस्थिती असेल बघा. त्यानं ओढत फरफटत त्या वीरनवालीला आपल्या कार्यालयामध्ये नेलं आणि त्यानं तिच्यावर बलात्कार केला आणि तो तिथून निघाला. तिनं कशीबशी त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात तिथे त्या स्टेशनवरतीच फाजलुद्दीन नावाचा एक शिपाई तिथे आला आणि हा मूर नावाचा अधिकारी निघून गेल्यानंतर तो फाजलुद्दीननी त्या वीरनवालीवर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा बलात्कार केला. इतकी दुर्दैवी घटना घडली. ती वीरनवाली हुशार होती, वीर तिच्या नावात असल्यामुळे एखाद्या वीरांगनेप्रमाणे ती डगमगली नाही, कचरली नाही मित्रांनो. आणि तिनं या धक्क्यातून सावरून सुद्धा त्या 2 अधिकाऱ्यांविरुद्ध, एक अधिकारी आणि एक शिपाई, त्या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली. आणि तक्रार दाखल केल्यानंतर साहजिकच कोर्टामध्ये तो सगळा खटला उभा राहिला. गंमत अशी, तत्कालीन ब्रिटिश सरकारनी त्या दोघांच्या बाजूनी, म्हणजे मूर आणि फाजलुद्दीन या दोघांच्या बाजूनी लढण्यासाठी आपले वकील लावले आणि असं भासवायचा प्रयत्न केला की ही मुलगीच चारित्र्याने कुठेतरी बिघडलेली आहे. त्या मुलीच्या वडिलांना कोर्टात आणलं, त्या वडिलांनी साक्ष दिली की नाही, माझी मुलगी अशा पद्धतीची नाही आहे, ती बदफैली नाही आहे, ती तिच्या भावाला भेटायला चाललेली होती. यावरही समाधान झालं नाही. तिच्या सासऱ्यांना तिथे बोलवण्यात आलं मित्रांनो. तिच्या सासऱ्यांनी कोर्टामध्ये आपली जबानी दिली आणि असं सांगितलं की माझी सून अत्यंत चारित्र्य संपन्न आहे, तिच्याकडनं असं पाऊल घडणं शक्यच नाही. यावर सुद्धा त्या ब्रिटिश न्यायासनाचा विश्वास बसला नाही मित्रांनो, तुम्हाला सांगतो. आणि 9 जणांनी एकत्रित मिळून असा निर्णय दिला की फाजलुद्दीन आणि मूर निर्दोष आहेत आणि ही स्त्री दोषी आहे. टिळक त्या काळामध्ये प्रवासामध्ये होते मित्रांनो. 1907 सालची गोष्ट सांगतो. गंगाधरराव देशपांडे विदर्भातले, त्यांनी ही गोष्ट लिहून ठेवलेली आहे. गंगाधरराव देशपांडे आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहितात की लोकमान्यांच्या बरोबरीने त्या प्रवासामध्ये मी उपस्थित होतो आणि वीरनवालीसोबत जो अन्याय झालेला आहे मित्रांनो, त्या अन्यायाची बातमी लोकमान्यांना कळली. रात्रीची वेळ होती, साधारणतः 7:30-8ची. त्या काळात लोकमान्य नुकतेच भोजनाला बसलेले होते आणि भोजन सुरू करता करता आम्ही प्रवासात असताना त्यांनाही बातमी कळली. त्या जेवणाच्या ताटावरून टिळक उठलेत आणि ताटावरून ते उठले आणि अस्वस्थ झाले आणि येरझाऱ्या घालायला लागले. त्या प्रवासादरम्यान ज्या गाडीमध्ये टिळक होते तिथे शक्यच नाही म्हणे. या देशामध्ये, ज्या देशामध्ये स्त्रिया सुरक्षित नाहीत आणि रात्रभर अक्षरशः दुःख आणि आवेग, म्हणजे आता अशी घटना या देशामध्ये घडते ब्रिटिशांमुळे, आपण रागवावं, म्हणजे स्वतःचा आवेग व्यक्त करावा, दुःख व्यक्त करावा, चीड व्यक्त करावी की काय करावं. टिळकांना सुसेना आणि अस्वस्थपणे रात्रभर ते झोपलेले नाही. रात्रभर सतत त्यांच्या मनामध्ये ती आग, तो अंगार. आणि टिळकांनी त्या काळामध्ये, त्या क्षणी त्या गंगाधरराव देशपांडेंना सांगितलेलं वाक्य मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. टिळक म्हणाले की अहो गंगाधरराव, भारत देश आहे म्हणून, भारतीयांवर परकीयांचं राज्य आहे म्हणून, अमेरिकेसारख्याच जर देशात असा प्रकार घडला असता, तिथल्या देशातल्या एखाद्या वीरनवालीवर जर बलात्काराची घटना घडली असती किंवा इतर कुठलाही देश असो, त्या देशामध्ये जर अशी घटना घडली असती तर तिथे चौकशी आयोग किंवा कोर्टामध्ये फिर्याद न धरता त्या गुन्हेगाराला भर चौकात हलाहल करून जाळण्यात आलं असतं. लोकमान्यांचे शब्द गंगाधरराव देशपांडेंनी लिहून ठेवलेले. भर चौकात त्या गुन्हेगाराला, त्या माणसाला, त्या नराधमाला जाळण्यात आलेलं असतं मित्रांनो. आज 100-125 वर्षांनंतर टिळकांच्या विचारांचा जेव्हा आपण परामर्श घेतो, टिळकांबद्दलच्या इतक्या तीक्ष्ण अशा स्त्रियांबद्दलच्या, सुधारणेबद्दलच्या त्यांच्या विचारांचा जेव्हा आपण परामर्श घेतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 125 वर्षांपूर्वी टिळकांसारखा माणूस आपल्याला सांगतो की स्त्रियांची छेडछाड किंवा अशा पद्धतीच्या कुठल्या जरी घटना घडल्या तर आपल्या देशात कडक कायदा असला पाहिजे आणि त्या कडक कायद्यावरून भर चौकात सगळ्या लोकांच्या समोर त्या अपराध्याला फाशीची किंवा त्या अपराध्याला देहांताची शिक्षा दिली पाहिजे. आज 2-4 महिने मागे वळून बघा, 2-4 वर्ष मागे वळून तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. 2-4 महिन्यांपूर्वी घडलेली घटना लक्षात येईल. अगदी काल परवा घडलेली घटना सुद्धा तुमच्या लक्षात येईल.
हैदराबादेमध्ये जो भयंकर प्रकार घडला होता मित्रांनो, त्या भयंकर प्रकार घडल्यानंतर त्या पीडितेच्या मारेकऱ्यांना जेव्हा कायदेशीर प्रक्रिया न करता पोलिसी प्रक्रियेत ठार केलं जातं, तेव्हा तुमच्या माझ्या देशामधले तथाकथित पुरोगामी विचारवंत किंवा ज्यांना मानवाधिकार कायद्याचा अतिशय मोठा पुळका आलेला असतो, अशी सगळी माणसं कोणाच्या बाजूने उभी राहतात? तुमच्या आजच्या स्वतंत्र भारतामध्ये तरी तुम्ही अशा पद्धतीच्या कठोर शिक्षा, अशा पद्धतीचं कठोर शासन सहन करताय का? मला हा प्रश्न आहे या सगळ्या समाजाला विचारायचा. आपल्या भूमिका नेमक्या काय आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. अरुणा शानबाग नावाच्या एका व्यक्तीवरती, एका मुलीवरती बलात्कार होतो. अनेक महिने ती कोमामध्ये जाते, अनेक दशकं ती कोमामध्ये जाते आणि ती कोमामध्ये गेल्यानंतर सुद्धा ती मृत झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार करणारा जो आरोपी असतो मित्रांनो, त्या अत्याचार करणाऱ्या आरोपीवर तुमच्या माझ्या स्वतंत्र भारतामध्ये कडक कायदे असून सुद्धा एक वर्तमानपत्र स्टोरी करतं आणि त्या अत्याचाराला, त्या बलात्काराला कुठेतरी हिरो बनवण्याचा प्रयत्न तुमच्या माझ्या देशामध्ये होतो. एखाद्या मुलीवरती ॲसिड हल्ला झाल्यानंतर तिचा तडफडणारा फोटो एखाद्या नामवंत वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर छापला जातो आणि त्याचा वृत्तपत्राचा संपादक त्याचं समर्थन करतो. हे स्वतंत्र भारतात घडतंय, याचा आपण विचार करणार आहोत का? आणि मग आपण अनेकदा बोलतो ना, अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर तुमची माझी पहिली प्रतिक्रिया असते, आपण समाज माध्यमांवर लवकर व्यक्त होतो की अशा नराधमांना भर चौकात जाळलं पाहिजे, अशांना फाशी दिली पाहिजे, अशांसोबत असं करायला पाहिजे, अशांसोबत तसं करायला पाहिजे. आणि मग स्त्रियांवर आज जर अत्याचार होत असतील तर आपण अशा पद्धतीच्या खरोखर जर घटना घडल्या, अशांना जर खरंच इतके कडक शासन केलं गेलं, तर आपण मग मात्र मानवाधिकाराचे कायदे उचलणारे किंवा त्या आरोपींच्या बाजूनी बोलणारी सुद्धा माणसं आपल्यातलीच असतात ना. मग आपण अशा भूमिका सोयीस्करपणे का बदलतो, याचा कधी आपण विचार केलाय? म्हणजे आमची मानसिकताच किती दुहेरी झालेली आहे. त्या काळात टिळक जरी कायद्याला वगैरे विरोध करत असले तरी सुद्धा अशा नराधमांबाबत काय भूमिका घ्यायची याबद्दल टिळकांची मतं स्पष्ट होती. म्हणजे एकतर त्यांचं वाक्य मला इतकं आवडतं की आज आपल्याकडचे कायदे कडक आहेत, मानसिकता आपल्या लोकांची वेगळी आहे, ते जाऊ द्यात, पण टिळकांचं एक महत्त्वाचं वाक्य तुम्हाला सांगतो. ती टिळक म्हणतात, स्त्रीवर जुलूम झाल्याचं कळल्यानंतर जो षंढ कोर्टात फिर्याद करायला जाण्या इतका शांत राहतो, स्त्रीवर जुलूम झाल्याचं कळल्यानंतर जो षंढ कोर्टात फिर्याद करायला जाण्या इतका शांत राहतो, त्याच्या देशाची उन्नती अजून अत्यंत दूर आहे. काय वाक्य टिळकांचं, की स्त्रीवर जुलूम झाल्यानंतर जो षंढ कोर्टात जाणे इतका शांत राहतो, त्यांच्या देशाची प्रगती अजून फार दूर आहे. हे टिळकांनी मला वाटतं 100-125 वर्षांपूर्वी आपल्या समाजाला सांगून ठेवलेलं आहे. आणि तुमची माझी बुद्धी अजून सुद्धा या सगळ्या ह्याच्याबद्दल बदलत नाही मित्रांनो, लक्षात घ्या. आज सुद्धा आमच्या देशात कडक कायदे आपण करायला लागलो, कडक शासन आपण करायला लागलो, तरी सुद्धा आमची मानसिकता ती बदलत नाही बघा. त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकांच्या मानसिकतेमध्ये आपण आज काय म्हणतो की पुरुषी मानसिकतेमुळे स्त्रियांवरती अत्याचार होतात, पुरुषी मानसिकतेमध्ये स्त्रियांवरती बदल होतात. टिळक नेमकं तेच सांगत होते ना, की लोकांची मानसिकता जर सुधारण्याला अनुकूल असेल, लोकांना पटेल की माझ्या मुलीचा विवाह मी लहान वयात करणं हे चूक आहे, माझ्या विधवेला तसंच आयुष्यभर ठेवणं हे चूक आहे, एक आपल्या घरात एखादी विधवा आहे आणि तिचं सगळं आयुष्य आपण बर्बाद करतोय, हे जेव्हा लोकांना म्हणजे आजही खरं तर होत. म्हणजे आज सुद्धा मी सुरुवातीला म्हणालो तसं हुंड्याच्या चाली अनेक अशिक्षित कुटुंबांमध्ये आहेत. लाखांनी हुंडे आपल्या देशामध्ये घेतले जातात, लक्षात घ्या. अजूनही आपण फार सुधारलेले आहोत असं मी म्हणणार नाही. शिक्षणाने आमच्या एका म्हणजे अनेक शहरांमध्ये वगैरे प्रगती झाली, पण अनेक खेड्यांमध्ये सुद्धा अशा वाईट चालीरीती किंवा वाईट प्रथा अजूनही सुरू आहेत. त्याचं समर्थन कुणी करू नयेत. आज आमच्या देशात कायदे आहेत, तरी सुद्धा त्या कायद्याला भीक न घालता अनेक बालविवाह आजही होत आहेत, हे लक्षात घ्या. काल परवाच मी बातमी वाचल्याची मला आठवते. स्त्रियांना जाळून टाकण्यात येत आहे, बालविवाह होत आहेत लहान मुलींचे. तरी प्रमाण कमी जास्त असेल, अर्थात आता आपण सगळेच सुशिक्षित होतो, आपण सगळा नव्या समाजामध्ये, आपण सगळेच नव्या युगामध्ये प्रवेश करतोय, त्याचं प्रमाण कमी जास्त असेल, मला त्याबद्दल म्हणायचं नाही. पण त्या काळामध्ये सुधारणेची सुरुवात ही तुमच्या घरापासून होत असते. हे जे टिळकांनी आता बघा, अगदीच कोरोना काळात तुमच्या लक्षात येईल की आता सगळे सणवार, सगळे उत्सव आपण सगळ्यांनी घरात बसून पाळलेत की नाही. आपण सगळे सुशिक्षित होत, सुसंस्कृत होत, आणि तरी सुद्धा मग काही लोक आग्रह आपल्याकडे धरतात की आम्हाला इकडे जाऊ देत, आम्हाला तिकडे जाऊ देत. तर हे कशामुळे? तर हे अशिक्षितपणाचं लक्षण आहे. समाजाला जर तुम्ही शिक्षित केलं तर अशा प्रकारच्या घटना घडणारच नाहीत तुमच्या समाजामध्ये आणि आपोआप सुधारणांचं वारं व्हायला लागेल. टिळक खाजगी आयुष्यात आणखीन कसे वागलेत, टिळकांच्या मुलींनी त्यांच्या आठवणी लिहिल्यात की दादा आमच्याशी कसं वागायचे.
राजकीय स्वातंत्र्याबद्दल दादा आमच्याशी जितकी चर्चा करायची तशीच चर्चा दादा आमच्याशी सगळ्या सामाजिक स्वातंत्र्याबद्दल करायचे, सामाजिक प्रश्नांबद्दल करायचे. तुमची लग्न मी तुमच्या म्हणजे जे योग्य वय आहे ती योग्य वय झाल्याशिवाय करणार नाही, अशा प्रश्नांवरती दादा आमच्याशी चर्चा करायचे. टिळकांना दादा म्हणत घरी, आणि तरीसुद्धा टिळकांसारख्या माणसाला आपण आज कुठेतरी प्रतिगामी म्हणून बाजूला टाकतो. फक्त समाज सुधारणेसाठी कायदे न करता समाज सुधारणा खरी घडवून आणायची असेल तर आपल्याला लोकांची मनं बदलावी लागतील. हा टिळकांनी आम्हाला सांगितलेला मोठा समाज सुधारणेचा विचार आहे, जो आपण पुरता विसरलेलो आहोत. भारतामध्ये आगरकरांचा विचाराच्या अनुषंगाने किंवा रानड्यांच्या किंवा सगळ्या सुधारकांच्या विचारांच्या अनुषंगाने आमच्याकडे कायदे सुद्धा आहेत आणि आमच्याकडे लोकांची मनं बदलणारी माणसं सुद्धा आहेत. तरीसुद्धा आज आपण स्त्री प्रश्नावर किंवा इतर सामाजिक रूढी परंपरांबद्दल जर आधुनिक होऊ शकत नसू तर मला असं वाटतं तो तुमच्या आमच्या मानसिकतेचा दोष आहे. समाज माध्यमांवर केवळ प्रतिक्रिया देऊन किंवा त्याच्यावर व्यक्त होऊन सुधारणा होत नसते. सुधारणा ही खरीखुरी तुमच्या घरापासून तुम्हाला सुरुवात करावी लागते आणि त्याच्यासाठी सुधारकांनी मैदानात उतरावं आणि मग समाज सुधारणा घडवून आणावी. अशा पद्धतीचं काम टिळकांनी केलेलं. दारूबंदीबद्दल मी तुम्हाला सांगतो, 10,000 हजारांच्या सभा झाल्यात लोकांच्या. काय सांगू तुम्हाला, दारूबंदीचे वैद्यकीय दृष्ट्या दुष्परिणाम तर त्यांनी सांगितलेलेच आहेत, पण दारूमुळे गरीब कुटुंबांचा आर्थिकदृष्ट्या किती ऱ्हास होतो त्याचा बोजा स्त्रीला कसा उचलावा लागतो, की पुरुषांनी पैसे कमवून नाही आणले तर मग स्त्रीला कशी इतर सगळी मोलमजुरीची कामं वगैरे आजच्याही काळात आहेत. आजच्या काळात सुद्धा अशिक्षित समाजामध्ये अनेक समाजाचे असे प्रश्न आहेत की मद्यपान करणारे पुरुष हे प्रचंड काही ठिकाणी स्त्रीवर अवलंबून असतात आणि मग मोलमजुरी करणारी कष्ट करणारी स्त्री ती कुणाच्या घरी काम करते, कुणाच्या घरी धुणी भांडी करते आणि अशा पद्धतींनी तिला दररोज रात्री तिच्या पतीला हिशेब द्यावा लागतो की बाई किती पैसे आणलेत. मग ते पैसे तो पती ओरबाडून घेतो, मग त्यातनं मारहाणीचे प्रकरण घडतं. हे किस्से तुम्ही अगदी रोज ऐकत असाल तुमच्या वर्तमानपत्रातून. याला कारण काय? याला शिक्षण देणं, लोकांमध्ये जाऊन सुधारणा घडवून आणलं, हा फार महत्त्वाचा विचार टिळकांनी आम्हाला सांगितलाय. लोकांमध्ये तुम्ही जाल, लोकांना जेव्हा स्वतःहून वाटायला लागेल की आता आपण बदललं पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थाने या समाजात सुधारणा घडून येईल. हे झालं धर्म सुधारणेबद्दलचं, की विधवांचे विवाह, स्त्रियांचे प्रश्न किंवा बाबतीत सुद्धा कर्मकांड, पोथ्या पुराण बाजूला ठेवून आपण कसं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल कदाचित, टिळक इतके आधुनिक होते की त्यांनी तत्कालीन शंकराचार्यांना असं सांगितलं होतं की शंकराचार्य आता तुम्ही इंग्रजी शिकून घ्या. तुम्हाला जर हिंदू धर्म जागतिक पातळीवर पोहोचवायचा असेल ना, आपल्या धर्मातल्या रूढी परंपरा नाहीशा करायच्या असतील ना, तर परकीयांवर सुद्धा आपल्या धर्माचा प्रभाव पडला पाहिजे. म्हणजे विवेकानंदांबद्दल टिळकांना जो आदर वाटत होता तो यासाठी की त्यांनी तिकडे जाऊन त्यांच्या देशामध्ये म्हणजे शिकागोला जाऊन त्यांनी त्यांच्या इंग्रजी भाषेमध्ये त्यांच्या देशामध्ये आपल्या हिंदू धर्माचे विचार मांडले होते. तर त्यांनी शंकराचार्यांना दिलेला सल्ला आहे की तुम्ही आता इंग्रजी शिकून घ्या. असे सल्ले देणारे फार कमी माणसं होते बरं का त्या काळामध्ये, की एखाद्या धर्मपीठाच्या प्रमुखाला टिळक सांगतात की जा आणि आता इंग्रजी शिकून घ्या. हे झालं सगळ्या धार्मिक सुधारणांबद्दल. पण आणखीन एक त्या काळामध्ये पॅरलल जाणारी एक सुधारणा चळवळ होती, ती म्हणजे सत्यशोधकांची, आणि ती म्हणजे अस्पृश्यता निवारणाची, जातीभेदाची. जातीभेद हा विषय, जाती जातींचा सलोखा एकत्र निर्माण करणं, जाती जातींमध्ये एकत्रितपणे निर्माण करणं, या विषयांवर आपण आजकाल सुद्धा चर्चा करतो. पण हे प्रश्न खरे कसे सुटणार आहेत याबद्दल टिळकांनी त्या काळामध्ये काही मूलभूत मतं मांडून ठेवलेली आहेत. जसं आपण म्हणतो की रानडे, भांडारकर यांच्यापासून आपल्या देशातल्या सामाजिक सुधारणेची कुठेतरी सुरुवात झाली, राजा राममोहन राय वगैरे, ही सगळी एक सुधारकांची परंपरा आहे. तशी जातीभेद निर्मूलनाच्या प्रश्नावरती सगळ्यात आधी आपल्या देशात जर कोणी प्रयत्न करायला सुरुवात केली असेल तर ती म्हणजे प्रयत्न अनेकांनी केले, पण त्याच्यात फार मोठा वाटा जर कोणी उचलला असेल तर तो ज्योतिबा फुलेंनी उचललेला आहे. आणि ज्योतिबांना सुद्धा अनेकदा, म्हणजे अनेकांना आश्चर्य वाटेल की ज्योतिबांना त्यांच्या घरून जितका विरोध झाला, म्हणजे इतर समाज सुधारकांना जितका विरोध झाला तेवढाच विरोध ज्योतिबांना त्यांच्या आईवडिलांकडून झालेला आहे. आणि कुठेतरी मग एक समाज सुधारणा, जातीभेद निर्मूलन किंवा वरच्या जातीतल्या लोकांना जे अधिकार आहेत ते खालच्या जातीतल्या लोकांना मिळावेत आपल्याकडे सुरू झाले. त्यात प्राधान्यक्रम जर कोणाला द्यायचा असेल तर तो ज्योतिबांना द्यावा लागतो. आणि ज्योतिबा फुलेंच्या मनामध्ये एक भीती होती की जर आता म्हणजे 18 साली पेशवाई गेल्यानंतर जी काय इंग्रजांचं राज्य आपल्या देशामध्ये सुरू झालं, ते इंग्रजांचं राज्य इथून पुन्हा गेलं तर मग पुन्हा ब्राह्मण देशावरती येईल.
ते ज्योतिबांना नको होतं की मग ब्राह्मणांचं राज्य आलं तर मग पुन्हा तीच सगळी जाती व्यवस्था आपल्या देशात सुरू होईल आणि ती जाती व्यवस्था सुरू झाली तर शूद्रांना, अस्पृश्यांना त्यांचे खरे अधिकार, त्यांचे खरे हक्क मिळणार नाहीत, अशी कुठेतरी भीती ज्योतिबा फुलेंना जाणवत होती. टिळकांनी फार उशिरा नंतर त्यांच्या लेखांमधनं ही भीती दूर करायचा प्रयत्न केलेला आहे. टिळक म्हणतात की समाज सुधारण्या या आंदोलनाच्या पलीकडे जाऊन आपण जर विचार केला तर राजकीय चळवळीमध्ये जेव्हा आपण पडतो तेव्हा राजकीय चळवळीमध्ये पडताना मित्रांनो, राजकीय चळवळीमध्ये पडताना हा या जातीचा, तो त्या जातीचा, हे भेदच निघून जातात. आणि हे भेद निघून गेल्यानंतर मी देशासाठी लढतोय ना, म्हणजे मी कोणत्या का जातीचा असे ना, मी स्वराज्याचा आंदोलनाचा शिपाई आहे, हा भाव मनामध्ये येतो. आणि हा भाव जेव्हा सगळ्या लोकांमध्ये स्वराज्याच्या आंदोलनाने निर्माण व्हायला लागेल तेव्हा अस्पृश्यतेसारखे प्रश्न आपोआप नाहीसे होते. म्हणजे त्या विठ्ठलरामजी शिंद्यांसोबतच्या सभेमध्ये टिळक जेव्हा गेले होते तर आपल्याला आठवत असेल की टिळक असं म्हणजे उच्चाराने ते म्हणाले, जी मनामध्ये भीती वाटत होती ना की आता जर इथे ब्राह्मणी राज्य आलं तर अस्पृश्यांचं काय होणार, तर त्या सभेमध्ये ज्योतिरावांच्या या प्रश्नाला टिळकांनी उत्तर दिलेलं आहे. आणि टिळकांनी त्या सगळ्या अस्पृश्य वर्गामध्ये म्हणजे विठ्ठलरामजी शिंदेंनी यादी केलेली आहे की 18 पगड जाती हा शब्द आपण वापरतो, पण त्या 18 पगड जातींची नावानिशी यादी करून विठ्ठलरामजी शिंदेंनी म्हटले की या जातींचे इतके इतके प्रतिनिधी त्या 10,000च्या जनसमुदायामध्ये होते. त्याच्यानंतर हिंदूंच्या सुद्धा पलीकडचे म्हणजे जैन, मारवाडी ह्या सगळ्या सुद्धा धर्मियांचे लोक तिथे होते, मुसलमान होते. या सगळ्यांच्या सभेत टिळकांनी असं सांगितलेलं आहे की अस्पृश्यता जर देवाला मान्य असेल तर मी त्या देवालाच मानणार नाही. ज्या देवाला अस्पृश्यता मान्य असेल त्या देवाला मी देवच मानत नाही, इतक्या प्रगाढ आत्मविश्वासाने टिळक सांगतात. आणि त्या टिळकांना आपण कुठल्या अर्थाने प्रतिगामी म्हणू शकतो मित्रांनो? ज्या देवाला अस्पृश्यता मान्य असेल त्याला मी देवच मानत नाही. 10,000च्या सभेत उद्घोष केला होता टिळकांनी. आणि टिळकांचं हे वाक्य ऐकल्यानंतर त्या सगळ्या प्रचंड जनसमुदायाने इतका टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला होता की विठ्ठलरामजी शिंदे म्हणतात की अहो तो मंडप असा कोसळून पडतो की काय, इतकी रोमहर्षक परिस्थिती तिथे निर्माण झालेली होती. विठ्ठलरामजी शिंदेंचं फार मोठं काम टिळकांच्या स्वराज्याच्या आंदोलनाला या सगळ्या अस्पृश्यांचा, या सगळ्या अशिक्षितांचा, दीनदुबळ्या लोकांचा पाठिंबा मिळवून देण्यासाठी झालेला आहे. आपण केसरीतले लेख बघा टिळकांचे, शेतकऱ्यांबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे बहुसंख्य समाज हा काही ब्राह्मण वर्गातला नव्हता शेतीबद्दलचा. शेतीबद्दलच्या टिळकांनी ज्या काही चळवळी केलेल्या आहेत दुष्काळाच्या काळामध्ये, त्याबद्दल कष्टकऱ्यांना न्याय कसा मिळेल, कामगारांना न्याय कसा मिळेल, शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल, याबद्दल टिळकांनी उच्चरवानं लिहिलेलं आहे. म्हणजे 100-100 पत्र येत असतात आठवड्या टिळकांना. कुणीतरी कुठल्या तरी एखाद्या सावंतवाडीमधला किंवा कुठल्या तरी लहानशा एखाद्या अंमळनेरमधला शेतकरी टिळकांच्या पुण्यातल्या केसरी वाड्यामध्ये, त्यांच्या त्या विंचुरकर वाड्यामध्ये त्यांना पत्र लिहायचा. आणि तो जातीने काही ब्राह्मण असायचंच असं नाही, कुठली का त्याची जात असते ना, महार असो, मांग असो, शिंपी असो, सोनार असो, या सगळ्या जातींच्या माणसांची टिळकांना पत्र यायची. त्यांना भरोसा होता की टिळक हा आपला नेता आहे, टिळक हा शेतकऱ्यांचं, म्हणजे त्यांनी तेल्या तांबोळ्यांचं नेता हे जे स्वतःला म्हणून घेतलेलं होतं ते उगाच नव्हतं. शेकड्यांनी आलेली पत्र आज सुद्धा तुम्हाला आम्हाला वाचता येतात की टिळक महाराज असा असा प्रश्न आहे, सरकारकडे दाद मागून झाली, सरकार काही करना, तुम्ही काय करताय, तुम्ही लिहिता का, आमच्या प्रश्नाला तुम्ही वाचा फोडता का, अशा पद्धतीची पत्र टिळकांना आलेली आहेत. लक्षात घ्या. आणखीन काय काय तुम्हाला दाखव, मंडालेला टिळक होते, त्या मंडालेच्या कारागृहामध्ये, त्या कारागृहाच्या ठिकाणी टिळकांना एका शेतकऱ्यांनी लिहिलेलं पत्र आहे की आता माझी ही समस्या आहे आणि ती कशी सोडवली जाईल. आणि मग केसरीच्या अंकातून टिळक त्यांना उत्तर द्यायचे की आता असं नाही, या अधिकाऱ्याकडे जाऊन हा अर्ज करा, या अधिकाऱ्याशी बोलणी करा, मग तुमचा प्रश्न सुटेल. हे काही सगळे ब्राह्मण नव्हते, हे सगळे अंत्यज होते, हे सगळे खालच्या जातीतले होते, हे सगळे अशिक्षित होते. आणि या सगळ्या अशिक्षितांना एकत्र घेऊन जेव्हा स्वराज्याचं आंदोलन टिळकांनी उभं केलं मित्रांनो, तेव्हा त्या स्वराज्याच्या आंदोलनामध्ये या अशिक्षितांचा, दीनदुबळ्यांचा, अस्पृश्यांचा फार मोठा सहभाग टिळकांना जो मिळवून दिला तो विठ्ठलरामजी शिंदेंनी मिळवून दिला. लोणावळ्याच्या सभेतला तो प्रसंग मी विसरणार नाही. मला तो मुद्दाम तुम्हाला सांगायचा तो असा की लोणावळ्याच्या सभेमध्ये टिळकांनी उद्घोष केलेला होता की अशी परिस्थिती निर्माण झाली की अस्पृश्यता निवारणाचं लोणावळ्याच्या काँग्रेसमध्ये प्रांतिक परिषद होती काँग्रेसची. आणि त्या प्रांतिक परिषदेमध्ये मित्रांनो असा ठराव करायचा होता की आता अस्पृश्यता निवारणाला सुद्धा काँग्रेस इथून पुढे मान्यता देत आहे. आणि तिथल्या काही लोकांनी त्याला विरोध केला. टिळक मंडपाच्या बाहेर कसल्या तरी कामामध्ये उभे होते आणि विठ्ठलरामजी शिंदे म्हणाले की नाही, लोकमान्यांचं तुम्ही याबद्दल मत घ्या, अस्पृश्यता
निवारणाचा ठराव जर तुम्ही करायला तयार असाल तर मग हे सगळे जे दीनदुबळे आहेत, अस्पृश्य आहेत, त्यांच्या वतीने मी तुम्हाला खात्री देतो की आम्ही स्वराज्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ. आणि मग टिळकांनी तिथे सांगितलेलं की नाही, आता जितकी स्वराज्याच्या आंदोलनासाठी माणसं आपल्याला हवी आहेत ती सगळी तळागाळातनं यायला हवी. त्यामुळे आता अस्पृश्यांना दूर ठेवणं वगैरेचा काळ गेला. आता त्यांना सोबत घेऊन एकमेकांचे हातात हात घेऊन आपल्याला देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायचं आहे. तुम्हाला जाहीर झाली मित्रांनो, तेव्हा अक्षरशः 6 दिवस जो संप चालला तो मुंबईतल्या कष्टकरी मजुरांचा आहे. जगाच्या इतिहासातली पहिली गोष्ट ही की मजुरांचा संप सलग 6 दिवस चालतो आणि ब्रिटिशांना आटपत नाही. ते मजूर कोणत्या जातीचे होते मला सांगा. तळागाळात जर टिळकांचं नेतृत्व गेलेलं नव्हतं, टिळकांचा जर तो कनेक्ट ज्याला आपण म्हणतो, एखाद्या नेतृत्व, एखादा नेता जेव्हा देशपातळीवर निर्माण होतो ना, तेव्हा त्याचा सगळ्या समाजाशी कनेक्ट असावा लागतो. तो प्रत्येक जातीशी, समाजातल्या प्रत्येक माणसाशी टिळकांचा तो कनेक्ट होता आणि त्या कनेक्टच्या बळावरती टिळक हे सगळं करू शकले. त्यांची वाक्य आहेत की भावी स्वराज्यात ब्राह्मण तर सारखेच अधिकार असतील, ब्राह्मणांचं स्वराज्य येईल वगैरे, या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत. कुठल्याही नेत्यांनी दिशाभूल करू नये. मला वाटतं अशी दिशाभूल आजकालही सुरू आहे. मी त्यावर फारसं काही बोलण्याची गरज नाही, कारण एका विशिष्ट सरकार जेव्हा आपल्याकडे येतं तेव्हा मग हे पेशव्यांचं राज्य वगैरे असं अनेकदा आपल्याकडे बोललं जातं. असो, तो आपला विषय नाही. टिळकांचं मत असं होतं की इथून पुढे येणारं जे राज्य आहे ते लोकशाहीचं असणार आहे. लक्षात घ्या, लोकशाहीची कल्पना तुमच्या माझ्या माणसांमध्ये टिळकांनी त्या काळात रुजवली आणि ते म्हणालेले आहेत, अरे अंत्यशांनो, अरे अस्पृश्यांनो, लोकशाहीचं एकदा का राज्य या देशामध्ये आलं की तुम्हाला तुमचे अधिकार मिळणार आहेत, तुमचं शिक्षण या देशामध्ये सुरू होणार आहे. आणि ते तुमचं शिक्षण एकदा सुरू झालं की मग शिक्षणाच्या बळावरती राष्ट्रीय शिक्षण का होतं, राष्ट्रीय शिक्षणाच्या शाळा का काढायच्या होत्या मित्रांनो. टिळकांची वाक्य आपण वाचत नाहीत. राष्ट्रीय शिक्षण अंत्यजाला, सोनाराला, चांबाराला, प्रत्येक जातीच्या माणसांना मिळायला हवं, हे टिळकांचं म्हणणं आहे. आणि या प्रत्येक जातीच्या विद्यार्थ्यांना जेव्हा हे राष्ट्रीय शिक्षण मिळेल म्हणजे टिळकांनी तळमळी घेतली पाहिजेत. आणि ही जेव्हा सामाजिक समरसता आम्ही राष्ट्रीय शिक्षणाच्या माध्यमातून, ही सगळी सामाजिक समरसता जेव्हा आम्ही राष्ट्रीय शिक्षणाच्या माध्यमातून तेव्हा आमच्या समाजामध्ये खऱ्या अर्थाने बदल व्हायला सुरुवात होणार आहे. लक्षात घ्या. मग लहानपणापासून जातीभेद मानायचा नाही, जातीभेद पाळायचा नाही, तर खऱ्या अर्थाने नव्या सामाजिक रचनेकडे आम्ही सुरुवात करू ना. म्हणजे विठ्ठलरामजी शिंदेंनी ज्या काय आठवणी लिहिल्या टिळकांच्या, त्याची सुरुवातच अशी आहे मित्रांनो की टिळक हे राजकारणांध, समाज सुधारणा विन्मुख, धर्म सुधारणेचे वैरी, जातींचे द्वेष्टे असा जो समज पसरवला गेलेला आहे त्या समजाचं निराकरण करण्यासाठी मी या आठवणी लिहित आहे. विठ्ठलरामजी शिंदेंसारखा माणूस हे सांगतो, ज्याला आपण सुधारणेच्या क्षेत्रातला, समाज सुधारणेच्या क्षेत्रातला, अस्पृश्यता निर्मूलनाच्या क्षेत्रातला अग्रणी म्हणून समजतो, की त्या काळामध्ये सगळ्या जातींच्या लोकांना घेऊन अस्पृश्यता निर्मूलनाचं काम अत्यंत जोमाने, अत्यंत जोराने ज्या विठ्ठलरामजी शिंदेंनी केलं, ते विठ्ठलरामजी शिंदे टिळकांबद्दल बोलताना असं म्हणतात की हा जो गैरसमज झालेला आहे टिळकांबद्दल की ते सुधारणेच्या विरोधात आहेत, तो गैरसमज दूर करण्यासाठी मी या आठवणी लिहितोय. आणि त्यांनी 10 प्रसंगच लिहिले टिळकांच्या आयुष्यामधले की कशा पद्धतीने. त्यांनी एकदा म्हटलंय की डिप्रेस्ड क्लासेस मिशनचं काम जे विठ्ठलरामजी शिंदे करत होते, ते असं म्हणाले की मी हे जे काय अंत्यजांच्या किंवा या सगळ्या अस्पृश्यांसाठी लढतोय ते काम मी आता थांबवतो. टिळकांची कुठेतरी परीक्षा घ्यावीशी त्यांना वाटली आणि ते म्हणाले की हे काम मी आता थांबवतो आणि मी तुमच्या स्वराज्याच्या आंदोलनात, तुमच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये मी सहभागी होतो. तेव्हा मित्रांनो टिळकांनी विठ्ठलरामजी शिंदेंना उत्तर दिले, श्यामजी हा वेडेपणा करू नका. माझं स्वराज्याचं आंदोलन एका बाजूला सुरू राहू द्या, एका बाजूला डिप्रेस क्लासेस मिशनचं तुमचं काम सुरू राहू द्या. ते काम सुरू असताना दोन्ही गोष्टी एकमेकांच्या आड न येता जर आपण काम करू शकलो तर खऱ्या अर्थाने या देशात राजकीय उन्नती सुद्धा होईल आणि या देशात सामाजिक सुधारणा सुद्धा घडून येईल. हलकेच शेवटाकडे वळताना हा विचार फार महत्वाचा आहे आणि हा आपल्याकडे अत्यंत दुर्लक्षित आहे. विठ्ठलरामजी शिंदेंनी म्हणलंय, त्यानंतर तासभर टिळकांची माझी चर्चा झाली आणि त्या तासभर झालेल्या चर्चेमध्ये लोकमान्यांनी मला इतक्या महत्त्वाचे मुद्दे पटवून दिले की ज्या मुद्द्यांचा मला पुढे सामाजिक सुधारणेसाठी प्रचंड उपयोग करता आला. जातीभेद कमी आहे, जाती द्वेष जास्त आहे, लक्षात घ्या. त्यामुळे टिळक नेहमी म्हणत की जातीबद्दल द्वेष करणं आधी सोडलं पाहिजे. जेव्हा जाती द्वेष संपेल तेव्हा या देशामध्ये जातीभेद आपोआप संपेल. कायदे आहेत, आज स्वतंत्र भारताची ओलांडलेली आहेत. आपल्या देशात कायदे आहेत पण त्यांचा कडकपणा किती आहे, कायद्यांना घाबरणारी माणसं किती आहे याचा आपण कधी विचार करतो का.
आणि मग लोकमान्यांसारख्या महापुरुषाला आपण कुठेतरी प्रतिगामी म्हणून मागे टाकतो, सुधारणेचे विरोधी म्हणून टिळकांना आपण ठरवतो. या सगळ्याबद्दल बोलताना आपण आधी जरा विचार केला पाहिजे, अभ्यासपूर्वक विधानं केली पाहिजेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आपण बोलतो तेव्हा एक फक्त क्रांतिकारी सावरकर आपल्याला दिसतो. त्यांचं सुधारणेचं काम वगैरे याबद्दल फारसं बोललं. महात्मा गांधी म्हटल्यानंतर फक्त अहिंसा मार्ग त्यांचा आपल्याला दिसतो. तसं टिळक म्हटल्यानंतर दिसते ती फक्त जहाल प्रतिमा. मात्र टिळकांनी सुधारणेच्या बद्दल ही जी मूलभूत मतं आपल्याला सांगितलेली आहेत त्याचा विचार आम्ही करणार आहोत का? स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर सुद्धा ती महत्त्वाची आहेत. मनापासून सुधारणा व्हायला पाहिजे. सुधारणा ही प्रत्येक घराघरातून कशी सुरू करता येईल याबद्दलची मूलभूत मतं जी टिळकांनी तुम्हाला आम्हाला सांगितली त्याचा आज आपण विचार करणार आहोत की नाही, त्याचा विचार आपण केला पाहिजे. केवळ टिळक आणि आगरकर हवात म्हणजे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हा प्रश्न टिळकांचा जितका महत्त्वाचा तितकाच आमच्या स्त्रियांना काय विविध गोष्टींचं ज्ञान नाही, आमच्या स्त्रिया सुद्धा चांगल्या पद्धतीने उभ्या राहू शकतात असं म्हणणारे आगरकर असो. दोघांची पोटतिडीक एकच आहे, दोघांची तळमळ एकच आहे. आणि आजच्या काळात त्यात डावं उजवं करण्याचा प्रश्नच नाही, कारण आज आपल्याकडे कायदेसुद्धा हाती आहेत आणि लोकांमध्ये जाऊन लोकांची मनं बदलून आपण सुधारणा सुद्धा घडवून आणू शकतो. आजच्या काळात जर आपण विचार केला तर त्याच्यात डावं उजवं अजिबात करण्याचं कारण नाही. दोघांचे विचार आपण आत्मसात करून आज नवी समाज सुधारणा घडवून आणू शकतो. मी जसं सुरुवातीला तुम्हाला म्हणालो की आपल्याकडे अजूनही बलात्कारांचं प्रमाण कमी झालेलं नाही, अजूनही इतर सगळे स्त्रियांचं शोषण किंवा या शोषणाची प्रमाण आपल्याकडे त्या प्रमाणात आहेच आपल्या समाजामध्ये, पूर्णपणे थांबलेलं नाही. ते थांबत नसतं, पण त्याचं प्रमाण कसं कमी करता येईल याबद्दल लोकमान्यांनी सांगितलेले जे विचार आहेत ते लोकमान्यांनी सांगितलेले विचार आज आपल्याला महत्त्वाचे आहेत. आणि मग राष्ट्रीय शिक्षणाचं त्यांचं जे काही आंदोलन होतं त्या राष्ट्रीय शिक्षणाच्या आंदोलनामधून शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांवरती जेव्हा अस्पृश्यता न पाळण्याचे, सर्वधर्म समभाव, त्याच्यानंतर सर्व जाती समभाव पाळण्याचे जेव्हा प्रयत्न होतील तेव्हा खऱ्या अर्थाने जातीभेद निर्मूलनाला सुरुवात होईल. म्हणजे टिळकांचे अनेक लेख असेल. ते म्हणाले की ब्राह्मणांचं जर वर्चस्व या समाजामध्ये आहे असं अनेकांना वाटत असेल तर ब्राह्मणांच्या कुटुंबांनी यासाठी पुढाकार घ्यावा. म्हणजे कोकणस्थ, देशस्थ आणि कराडे याबद्दल टिळकांचं जातीमधला त्यांचा जो काय अंतर्गत विवाहाचा भेद आहे तो आता मोडून काढावा आणि तो मोडून काढल्यानंतर त्यांनी आपापल्या पोटजातींमध्ये लग्न करायला सुरुवात केली. त्यानं काय होईल? म्हणजे बघा, अनुकरणीय सगळा समाज कसा असतो. उच्चवर्णीयांनी, ब्राह्मणांनी जर असा भेदाभेद मोडला आणि त्यांनी जर पोटजातींमध्ये लग्न लावायला सुरुवात केली तर पुढे त्याचा परिणाम इतर समाजामध्ये होईल आणि इतर समाज सुद्धा हळूहळू त्या प्रथा परंपरा स्वीकारेल, हा बदल स्वीकारेल. लक्षात घ्या. अशा पद्धतीने समर्थांनी म्हटलंय आपण करावे, करवावे, विवरावे, विवरवावे. आपण करावं, करून दाखवावं आणि मग आपल्या मागे समाज येत असतो. एकटा माणूस सुरू झाला, एकटा माणूस चालायला लागला की त्याच्या पाठोपाठ लोक येत असतात. पण कुणीतरी एक असा असावा लागतो की ज्यानं सुरुवात करावी लागते. टिळक ते असा टोमणा जो त्यांनी तत्कालीन सुधारकांना मारलेला होता किंवा बोलके जे काय इतर सगळे सत्यशोधक आहेत असा जो टोमणा त्यांनी मारलेला होता की बोलके सुधारक फक्त काय करायचं की असं व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे. अरे पण करणार कोण? तुम्ही करणारे व्हा, मी करणारा होऊ देत, असं जर आदर्श आपण लोकांपुढे ठेवले तर खऱ्या अर्थाने सुधारणा सुरू होईल. सत्यशोधकांना त्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की केवळ ब्राह्मणांचा द्वेष करण्यामुळे तुमच्यात सुधारणा घडून येईल असं नाहीये. तर त्यांनी जर बदलायला सुरुवात केली, त्यांनी जर स्वतःमध्ये बदल घडवून आणले तर त्यांचे परिणाम हळूहळू पुढे जाऊन इतर समाजावर होतील आणि खऱ्या अर्थाने हा जो आपल्याला एक संघटित समाज तयार करायचा आहे तो संघटित समाज निर्माण करता येईल. त्यामुळे टिळक असोत किंवा इतर सगळे महापुरुष असोत, या सगळ्या महापुरुषांबद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यांची केवळ एकच बाजू आपल्या लक्षात येते, त्यांची दुसरी बाजू आपण लक्षातच घेत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की त्यांचे अस्पृश्यता निवारणाबद्दलचे विचार किंवा त्यांचे समाज सुधारणा, त्यांचं सगळं ते समाज सुधारणेचं आंदोलनच आमच्या डोळ्यापुढे उभं राहतं. पण ओव्हरऑल पाकिस्तानबद्दलचे त्यांचे विचार, अर्थशास्त्राबद्दलचे त्यांचे विचार का बरं नाही सांगितले जातो? इतर सगळे सावरकरांबद्दलचं मी उदाहरण जसं दिलं की सावरकर म्हटलं की क्रांतिकारीच सांगितले जातात. इतर त्यांचं साहित्य विषय यावर कमी बोललं जात नाही असं माझं अजिबात म्हणणं नाही. तसं लोकमान्य म्हटल्यानंतर केवळ जहाल राजकारणी अशी एक रूढ प्रतिमा आणि तो जो काय सुधारणा आधी की राजकीय स्वातंत्र्य आधी हा जो वाद आम्हाला पाठ्यपुस्तकातनं शिकवला जातो त्याच्या पलीकडे सुद्धा महापुरुष असतो किंवा त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण विचार करतो तेव्हा खऱ्या अर्थाने महापुरुष समजून घेता येतो. मला असं वाटतं टिळकांच्या स्मृती शताब्दीच्या निमित्तानं 100 वर्ष होत आहेत टिळकांना जाऊन. खऱ्या अर्थानं कृतिशील सुधारणेचे पुरस्कर्ते लोकमान्य टिळक कसे होते
हा त्यांचा एक वेगळा आत्तापर्यंत प्रकाशात न आलेला पैलू. आपण त्यांना प्रतिगामी सामाजिकदृष्ट्या ठरवलं, पण या सगळ्या पैलूवरती जेव्हा आपण लिहितो बोलतो तेव्हा टिळकांचे हे न आलेले पैलू आपण वाचले पाहिजेत, त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. टिळक असो किंवा कुठलेही महापुरुष, त्यांना एकाच चष्म्यातनं बघणं ही एक आपल्याकडे समज झालेला आहे. तो समज आपण बदलला पाहिजे. आणि साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून आज हा जो विषय अशा वेगळ्या पद्धतीने इथे मांडला गेला की लोकमान्यांचे काय होते सामाजिक विचार, का त्यांचे वाद झाले, का त्यांचं वाजलं सगळ्या सुधारकांशी, याबद्दलचे जे काय त्यांचे विचार आहेत त्याबद्दल आपण खऱ्या अर्थाने काम करायला, त्याबद्दल अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे. लोकांना ते सांगितलं पाहिजे. अशा माध्यमातून खऱ्या अर्थाने समाज सुधारक टिळक आपल्याला जाणून घेता येईल, खरेखुरे टिळक आपल्याला जाणून घेता येईल. अन्यथा केवळ आत्तापर्यंत जी मखलाशी चालू आहे की अशा पद्धतीने टिळक म्हणजे 2 वाक्यात आपल्याला जहाल राजकारणी म्हणून संपवले जातात, त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण अभ्यास करायला सुरू करू तेव्हा खऱ्या अर्थाने टिळक काय किंवा इतर महापुरुष काय आपण सर्वसमावेशक पद्धतीने समजून घेऊ शकू. एखादीच बाजू आपल्याला दिसून उपयोग नाही, त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काय काम केलं. म्हणजे आता पुढचे जे म्हणजे उद्याचा जो विषय आपल्या व्याख्यानमालेमध्ये अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक तो मांडणार आहेत. त्यांचा विषय अर्थधोरणी टिळक आहेत की आपल्या देशावरचं पारतंत्र्य हे अर्थकारणांनी कसं आलं होतं, कशा पद्धतीने हा देश निर्धन केला इंग्रजांनी आणि त्यावर टिळकांनी काय लिहिलं, अशाबद्दलचा एक वेगळा विषय ते मांडणार आहेत. आणि नंतर मग 23 तारखेला टिळकांच्या जन्मदिनी ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले विषय मांडणार आहेत. मला असं वाटतं हे दोनही व्याख्यानं इथून पुढचे पत्रकारितेबद्दल आहेत. म्हणजे एखादा पत्रकार इतर पत्रकारितेच्या क्षेत्रातल्या लोकांना काय सल्ले देतो आणि वर्तमानपत्रांच्या भूमिका काय असाव्यात अशाबद्दल उत्तम अभ्यासक ज्यांचा खूप मोठा या सगळ्याबद्दल गाढा अभ्यास आहे असे अरविंदजी गोखले बोलणार आहेत. परवाच्या दिवशी उद्या चंद्रशेखर टिळकांचं व्याख्यान आहे. आज समाज सुधारणेबद्दल आपण बोललेलो आहोतच. धर्मसुधारणा एकीकडे आणि इतर अस्पृश्यांच्याबद्दलचे टिळकांचे विचार एकीकडे, या सगळ्या गोष्टी आपण पुन्हा पुन्हा जाणून घेऊयात, याबद्दलचा अभ्यास करूयात. जाता जाता छोटीशी गोष्ट सांगणार आहे, त्याबद्दल अनेकांनी अभ्यासपूर्वक वाचन करणं गरजेचं आहे, ते म्हणजे वेदोक्त प्रकरण. कारण वेदोक्त प्रकरणात टिळकांनी मराठ्यांचा किंवा छत्रपती शाहूंचा वेदोक्ताचा अधिकार नाकारला असं जे सांगितलं जातं ते अतिशय खोटं आहे. कोर्टामध्ये जेव्हा टिळकांनी चिरोल विरुद्ध खटला भरला तेव्हा कोर्टामध्ये त्या सिद्ध असं झालेलं आहे, कोर्टामध्ये एका साक्षीदारानं, डोंगरेंनी तिथे जी साक्षी दिली त्या डोंगरेंनी त्या साक्षीमध्ये असं सांगितलेलं आहे की टिळकांच्या केसरीमध्ये किंवा इतरत्र टिळकांच्या लिखाणामध्ये त्यांनी शाहू छत्रपतींच्या किंवा मराठ्यांच्या वेदोक्ताला विरोध केला असं अजिबात म्हणता येणार नाही. वेदोक्ताचा वाद काय होता हे अर्थात याबद्दल अभ्यासपूर्वक पद्धतीने आपण नंतरही जाणून घेऊयात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की वेदोक्ताबद्दल सुद्धा आजकाल जे काही गैरसमज पसरवले जातात ते प्रकरण तसं नाही. अनेकदा आपल्याला माहिती नसते म्हणून आपल्याकडे हे सगळे खोटे गैरसमज येतात आणि आपण ते ऐकत असतो, त्याबद्दल आपल्याला उत्तरं नसतात. मात्र वेदोक्त प्रकरण खरं समजून घ्या. टिळकांची त्याच्यात काय चूक होती नव्हती हे मत बनवण्याच्या अगोदर. त्यामुळे टिळकांनी वेदोक्त प्रकरणात मराठ्यांच्या वेदोक्ताला विरोध केला हा सुद्धा एक समज पसरवून देण्यात आलेला आहे, तो तसा नाही हे सांगतो. धर्मसुधारणा आणि इतर जातीपातींची सुधारणा याबद्दल टिळकांनी केलेलं चिंतन आजच्या काळातही महत्त्वाचं आहे. सुधारणेची सुरुवात ही तुमच्या घरापासून होत असते आणि आपली मनेच फिरली पाहिजेत. हे टिळकांचं जे वाक्य आहे ते टिळकांचं वाक्य आपण सगळ्यांनी आपापल्या मनामध्ये धारण करूयात आणि मनापासून खऱ्या अर्थाने टिळकांचे विचार जाणून घेऊयात. विवेकसारखं माध्यम आहे, 3 दिवस इतकी उत्तम व्याख्यानमाला आहे. मला असं वाटतं की विवेकचं पेज सगळ्यांनी लाईक करा, बघा आणि ही व्याख्यानमाला आणखीन असाच छानसा प्रतिसाद द्याल. 2 मान्यवर वक्ते आहेत इथवर हे सांगतो तुम्हाला आणि थांबतो. वंदे मातरम. धन्यवाद.